कोल्हापूर जिल्ह्यातील चिमगाव इथल्या सख्या बहीण भावांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। श्रेयांश रणजित अंगज वय वर्ष 5 आणि काव्या रणजित अंगज वय वर्ष 8 अशी दोघांची नावे। फ्रीजमध्ये ठेवलेला केक खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। या दोघांनी फ्रीजमध्ये ठेवलेला केक खाल्ला होता, त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती। या घटनेमुळे चिमगाव परिसरात शोकाकुल वातावरण पसरलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगाव या गावी रणजित अंगज त्यांच्या पत्नी आणि 2 मुलांसमवेत राहत होते। 2 दिवसांपूर्वी 5 वर्षीय श्रेयांश आणि त्यांची 8 वर्षीय मुलगी काव्या या दोघांनी फ्रीजमध्ये ठेवलेला शिळा केक खाल्ल्याची प्राथमिक माहिती समोर आली। शिळा केक खाल्ल्याने श्रेयांश आणि काव्या या दोघांना उलटे आणि मळमळ असा त्रास जाणवू लागला होता। दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेत असतानाच मुलगा श्रेयांश याला जास्त त्रास जाणवू लागला, त्यामुळे त्याला तातडीने मुरगुड इथल्या एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आलं। मात्र यापूर्वी श्रेयांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। हे कळताच आई वडिलांनी एकच आक्रोश केला। या घटनेने अंगज कुटुंबीय हादरून गेले होते। शोकाकुल वातावरणात चिमगावमध्ये श्रेयांशवर अंत्यसंस्कार करण्यात आले। तोपर्यंत मुलगी काव्या हिला देखील त्रास जाणवू लागला होता, त्यामुळे सायंकाळी तिला मुरगुड इथल्या खासगी दवाखान्यात दाखल केलं, पण ती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तातडीने तिला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात आणण्यात आलं। काव्याची प्रकृती अधिकच खालवली आणि सायंकाळी काव्याचीही प्राणज्योत मालवली। एकाच कुटुंबातील 2 भावंडांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरलं आहे। या घटनेची माहिती कळताच मुरगुड पोलिसांनी तपास सुरू केला।